ठीक आहे. आणि फॉर्म मधले जे आपले छोटे छोटे इनपुट आहे, एलिमेंट आहे, ते कसं बिहेव करणार आहे, तर पहिलं आपण फॉर्म मध्ये शिकणार कंट्रोल्स. या फॉर्म वरती आपण कसं कंट्रोल मिळवू शकतो, ठीक आहे, किंवा या इनपुट वरती आपण कसं कंट्रोल मिळवू शकतो, हा आपला पहिला पार्ट असेल फॉर्म मधला शिकायचा. ठीक आहे. सो लेट स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल साईज वाला पार्ट आपण बघूया. कंट्रोल्स मध्ये पहिला जो पार्ट आहे तो आहे तुमचा साईज. साईजिंग म्हणूया आपण याला. ठीक आहे. ह्याच्यासाठी काय आपल्याला क्लासेस मिळालेत आणि कसा आपण त्याचा वापर करायचा, आता दोन गोष्टीवर डिपेंड आहे बघा डिझायनिंगचा पार्ट. जसं मी तुम्हाला पहिले सांगितले बूटस्ट्रॅप डिझायनिंग, जसं की ते फ्रेमवर्क आहे. तर फ्रेमवर्क आहे म्हणजे तुम्हाला त्या पद्धतीने तुमचा कोड जो आहे त्या फ्रेमवर्कच्या पद्धतीने करावा लागेल, तेव्हा त्याच्यावरती ते क्लासेस जे आहे ते व्यवस्थिशीर अप्लाय होणार. ठीक आहे. तर दोन गोष्टी आहे, HTML स्ट्रक्चर तुमचं पर्टिक्युलर एका पद्धतीचं असावं, त्याच्यामध्ये ती ती गोष्ट असावी. ठीक आहे. आणि त्याला मग तुम्ही ते दिलेले क्लासेस अप्लाय केलेले असावे. अशा दोन गोष्टी आहे. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल मी इथे फॉर्म जो आपला मेन एलिमेंट असणार आहे तो घेतो आणि याच्यामध्ये इनपुट घेऊन तुम्हाला याची साईज जी आहे कशी आपण चेंज करू शकतो. एखादा इनपुट आपण घेतोय आणि मग याची साईज कशी चेंज करायची हे आपण या ठिकाणी पाहू. इव्हन त्याच्यासोबत तुम्हाला दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, आतापर्यंत जे तुम्ही डायरेक्ट इनपुट घ्यायचे, जास्तीत जास्त टाईप चेंज करायचे, आता थोडी ही पद्धत तुम्हाला चेंज करायची. याच्यामध्ये आता थोडंसं डिटेलिंग तुम्हाला द्यायचं, जसं प्लेस होल्डर असेल, आयडी असेल. ठीक आहे. ते देणं गरजेचं राहते. जर तुम्ही लेबल सोबत घेताय तर लेबल सोबत तुम्ही आयडी जो आहे तो लिंक करू शकता. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही वर लेबल घेते तर त्या लेबलवर जरी कोणी क्लिक केलं तर तो त्या इनपुटमध्ये त्यांनी जम्प केली पाहिजे अशा पद्धतीने. ठीक आहे. तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या घ्यायच्या. तर आपण इथे काय करूया, इनपुट घेतलाय, सेव्ह करू, आउटपुट चेक करू. ठीक आहे. हा बघा, हा आला इनपुट. सगळ्यात महत्वाचा फॉर्म मध्ये जेव्हा घेतो आपण कोणताही इनपुट, त्याला दिला जाणारा जो क्लास आहे तो लक्षात ठेवायचा, तेच फॉर्म कंट्रोल. जेवढे इनपुट आपण फॉर्म मध्ये यूज करतो, कोणत्याही टाईपचा इनपुट असू देत, त्याला फॉर्म कंट्रोल हा क्लास तुम्हाला कंपल्सरी वापरायचा आहे. बघा, मी जसं याला फॉर्म कंट्रोल वापरतो, माझा जो इनपुट आहे तो माझी फुल लेंथ कंटेनरची जी आहे ती घेते, पूर्ण लेंथ. ठीक आहे. तर याला ह्या जी तुम्ही घेतलेली इनपुट आहे, याला सायझिंग म्हणा किंवा याला रिस्पॉन्सिव्ह म्हणा तुमच्या कंटेनरच्या साईजच्या हिशोबाने, ते करण्याचं काम फॉर्म कंट्रोल हा क्लास घेतो. त्याच्यामुळे फॉर्म मध्ये फॉर्म कंट्रोल हा क्लास कंपल्सरी असणार आहे, म्हणजे असणारच आहे, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. फॉर्म कंट्रोलचं काम आहे तुमचे जे काय फॉर्म असतील याला रिस्पॉन्सिव्ह कसं करता येईल. ठीक आहे. त्याला तुमच्या कंटेनरची साईज कशी प्रोव्हाइड करून देता येईल हे आपण त्या ठिकाणी डिसाईड करू शकतो. ठीक आहे. याच्यामध्ये मी काय करतो, एक प्लेस होल्डर घेतो, म्हणजे तुम्हाला कळेल की हा लार्ज साईजचा जो आहे इनपुट आहे, लार्ज साईज इनपुट असं लिहितो त्याच्यामध्ये. ठीक आहे. असेच मी या ठिकाणी ज्या तीन आपण साईज घेऊ शकतो त्या तीन साईज या ठिकाणी घेतो. अशा. ठीक आहे. आता मी तिन्ही मध्ये लार्ज हे मी करतो नॉर्मल साईज इनपुट, नॉर्मल, आणि ही स्मॉल साईज, अशा पद्धतीने. आउटपुट मध्ये बघूया, बघा, लार्ज इनपुट, नॉर्मल साईज आणि स्मॉल साईज. साईज कशी याची चेंज करणार आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला क्लास मिळतो फॉर्म कंट्रोल, आणि इथे फक्त दाखवायचं LG म्हणजे लार्ज. ठीक आहे. फॉर्म कंट्रोल लार्ज. आता जर तुम्ही आउटपुट मध्ये बघितलं तर पहिला जो तुमचा इनपुट आहे तो उरलेल्या दोन इनपुट पेक्षा जास्त मोठा तुम्हाला दिसेल. तर हे असणार तुमचं लार्ज इनपुट साठीचा क्लास, दॅट इज फॉर्म कंट्रोल लार्ज. हा क्लास तुम्हाला या ठिकाणी वापरायचा. तर पहिला क्लास वापरणार तुम्ही फॉर्म कंट्रोल, जो की जवळजवळ सगळ्याच इनपुटला कंपल्सरी आहे. ठीक आहे. फॉर्म कंट्रोल नंतरचा तुमचा क्लास असेल याच्यामध्ये. ठीक आहे. मी डायरेक्टली अशा पद्धतीने घेतो, म्हणजे तुम्हाला अडचण नाही. ठीक. दुसरा जो क्लास आहे जो की तुमचे साईज डिसाईड करेल इनपुटची काय, तो फॉर्म कंट्रोल, आणि फक्त लार्ज पाहिजे की स्मॉल पाहिजे हे तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं.
मीडियम जी आहे ती ऑलरेडी जी आपण साईज घेतो बाय डिफॉल्ट जी साईज आहे आपली ही मीडियम साईज आहे. ठीक आहे, ही झाली मीडियम साईज. तर त्याच्यासाठी मग तुम्हाला सेपरेटली काही क्लास देण्याची गरज नाही, फॉर्म कंट्रोल द्या फक्त, झालं. ठीक आहे. आणि स्मॉल साठी सेम मग तुम्ही काय करणार, फॉर्म कंट्रोल, आणि इथे करणार तुम्ही लार्जच्या ऐवजी स्मॉल. स्मॉल मीन्स एस एम. सेव्ह करूयात. आता बघा, हा तुमचा लार्ज, मीडियम आणि स्मॉल अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या इनपुटची साईज तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने चेंज करू शकता. क्लिअर आहे? याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे? नो सर. ठीक आहे. आता नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे तुमचा, जर तुम्हाला एखादा इनपुट जो आहे तो डिसेबल्ड करायचा असेल, हा झाला साईज. डिसेबल्ड इनपुट जर तुम्हाला करायचं असेल तर कशा पद्धतीने, एखादा इनपुट डिसेबल करायचा तर आपण कोणता क्लास वापरतो, सॉरी क्लास नाही, आपण एक ऍट्रिब्यूट वापरतो. कोणता वाला वापरतो सांग, कोणाला आठवते का? आपल्याला जर डिसेबल करायचं तर आपण कोणता ऍट्रिब्यूट वापरतो? आठवत नाही? फॉर्म विसरून गेले की काय तुम्ही? म्हणजे HTML विसरून गेले की काय? हॅलो, आवाज येतो माझा? Yes, sir. ओके. याच्यामध्ये आपल्याला जर एखादा इनपुट डिसेबल करायचा आहे, फॉर एक्झाम्पल मी लार्ज वाला करतो, ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण एक ऍट्रिब्यूट यूज करतो, दॅट इज डिसेबल. ठीक आहे, सेम जो तुम्हाला दिलेला आहे ऍट्रिब्यूट तो यूज करणार तुम्ही. ठीक आहे, या ठिकाणी काय होईल, या टेक्स्ट, हा टेक्स्टही जो आहे तो डिसेबल होऊन जाईल आणि तुमचा जो इनपुट आहे तोही डिसेबल होऊन जाणार या ठिकाणी. ठीक आहे, आता तुम्हाला पाहिजे की माझा इनपुट डिसेबल झाला पाहिजे पण टेक्स्ट असं वाचता येईल असं या ठिकाणी राहिलं पाहिजे. ठीक आहे, मग अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं, तर अशामध्ये तुम्हाला एक अजून ऍट्रिब्यूट याच्यामध्ये यूज करायचा आहे. ठीक आहे, जो आहे रीड ऑनली नावाचा. ठीक आहे, याचंही काम जवळजवळ सेम आहे. तुमचा एखादा एलिमेंट डिसेबल्ड करून टाकून, ठीक आहे, तुमचा तो एलिमेंट काम न करणं, जसं की याच्यावरती क्लिक होईल, याच्यावरती क्लिक होणार नाही. ठीक आहे, रीड ऑनली मीन्स ऑल्सो डिसेबल्ड, की त्याच्यावरती तुम्ही करू काही शकणार नाही, फक्त तुम्हाला तो दिसेल. ठीक आहे, तर हे दोन तुमच्याकडे आहेत ऍट्रिब्यूट जे तुम्ही यूज करू शकता डिसेबल्ड करण्यासाठी. ठीक आहे, हे बघा. आता काय होतंय, रीड ऑनली जेव्हा मी यूज करतो तर याच्यावरती क्लिक होतंय, तुम्हाला बाजूला बॉर्डर दिसेल. ठीक आहे, पण जर मी याला डिसेबल्ड करून टाकतो तर याच्यावरती क्लिक सुद्धा होणार नाही. हा छोटासा फरक जो आहे तो रीड आहे ऑनली आणि डिसेबल्ड मध्ये त्या ठिकाणी. ठीक आहे, हे झालं की तुमचं एखादा इनपुट कोणकोणत्या पद्धतीने, मी रीड ऑनली टाईपनी सुद्धा की त्याच्यावरती क्लिक होणार बट त्याच्यावरती काय काम तुम्ही करू शकणार नाही. ठीक आहे, दुसरं की डायरेक्टली डिसेबल्ड, ना क्लिक होणार आहे ना त्याच्यावरती तुम्ही काही काम करू शकत. ठीक आहे, म्हणजे काही इनपुट देऊ शकत नाही. हे दोन पद्धती, त्याच्यासाठी दोन तुम्हाला ऍट्रिब्यूट या ठिकाणी लक्षात ठेवायचे. यूज ऍट्रिब्यूट. ठीक आहे, एक आहे डिसेबल्ड आणि दुसरा आहे रीड. ठीक आहे, तर हे तुम्ही यूज करू शकता जर तुम्हाला तुमचा एखादा एलिमेंट डिसेबल करायचा. ठीक आहे, आता एखादं तुम्हाला असं टेक्स्ट घ्यायचं असेल, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो रीड ऑनली टेक्स्ट. ठीक आहे, रीड ऑनली प्लेन टेक्स्ट. जर तुम्हाला एखादं टेक्स्ट ऑलरेडी बाय डिफॉल्ट
हार्ड कोडेड घ्यायचा असेल, फॉर एक्झाम्पल तुमचा एखादा ईमेल आयडी वगैरे असेल, तुमचा हा फॉर्म आहे, या फॉर्म मध्ये इथे कुठेतरी तुम्हाला एक हार्ड कोडेड, की जी व्हॅल्यू चेंज कोणाला करायला द्यायची नाही, तुम्हाला तुमच्याकडून इनबिल्ट ती व्हॅल्यू असणार आहे. जसं की मी इथे ऑलरेडी aman@gmail.com असं मला इथे ऑलरेडी की ईमेल देऊन टाकायचं, त्यात कोणी चेंज नाही करू शकलं पाहिजे. याला म्हणतो आपण रीड ऑनली टेक्स्ट. जर असं टेक्स्ट तुम्हाला तुमच्या फॉर्म मध्ये द्यायचं झालं, तर मग तुम्ही ते टेक्स्ट कसं देणार? ठीक आहे, तर मी तुम्हाला त्याला सेम डिझाईन करून दाखवतो. जसं आपण पेंट मध्ये आले, एक इनपुट घेऊया आपण आणि एक रीड ऑनली टेक्स्ट त्या ठिकाणी घेऊया. ठीक आहे, तर याच्यामध्ये जसं की पहिला आपण लेबल घेऊया, आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी याच्यामध्ये द्यायच्या की कशासाठी आपण लेबल घेत आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी जसं की मी ईमेल साठी लेबल घेतोय, ईमेल, तर मी इथे लिहिणार लेबल फॉर ईमेल. ठीक आहे, आणि याला सुद्धा जसं आता हा सुद्धा एक टाईप ऑफ फॉर्म किंवा पार्ट ऑफ फॉर्म म्हणू शकता, तर याला सुद्धा सेम बघा, मी जेव्हा हे घेणार लेबल, तर तुम्हाला बघा ह्या टेक्स्ट मध्ये ईमेल दिसत आहे, आणि जेव्हा मी याला क्लास अप्लाय करतो फॉर्म कंट्रोल, याच्यामध्ये फरक दिसणार तुम्ही. ठीक आहे, ओके, हा कॉलम मध्ये असल्यामुळे दिसत आहे. ठीक आहे, लेबल झाला. लेबल नंतर मी या ठिकाणी इनपुट घेतो, आणि याच्यासाठी लेबलसाठी फॉर्म कंट्रोल, आणि लेबलसाठी तर सेपरेट क्लास आहे, मी नंतर तुम्हाला सांगून देईन की जेव्हा आपल्याला गरज पडेल त्याची. लेबल घेतला, आता आपण काय करूया, त्याच्यामध्ये आपला जो इनपुट आहे तो एका डिव मध्ये सेपरेट या ठिकाणी घेऊ. इनपुट, ठीक आहे, टाईप टेक्स्टच ठेवू सध्या, आणि इथे करतो मी रीड ऑनली. हा जो ऍट्रिब्यूट मी तुम्हाला आता सांगितला, तो ऍट्रिब्यूट यूज करणार तुम्ही. ठीक आहे, आणि इथे महत्वाचं आहे, विथ ऍट्रिब्यूट तुम्हाला क्लास यूज करायचा आहे, फ्रॉम कंट्रोल प्लेन टेक्स्ट. हा तो क्लास आहे की तो एखादा प्लेन टेक्स्ट जो आहे तो तुम्हाला तुमच्या फॉर्म मध्ये देणार आहे. ठीक आहे, आयडी सेम ईमेल करतो मी, म्हणजे हा लेबल जो आहे तो या आयडी सोबत अटॅच होऊन जाणार. ठीक आहे, आणि याच्यामध्ये जी व्हॅल्यू आहे, काय घ्यायचंय तुम्हाला, ठीक आहे, तुम्ही हे तर डिसाईड केलं की मला एक प्लेन टेक्स्ट घ्यायचंय, पण काय प्लेन टेक्स्ट घ्यायचंय, तर ते जे प्लेन टेक्स्ट आहे ते तुम्हाला इथे व्हॅल्यू मध्ये द्यावं लागेल. जसं की मी लिहिलं aman@gmail.com, अशा पद्धती. ठीक आहे, आता हे झालं माझं प्लेन टेक्स्ट, की ज्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकाल, बट चेंज तुम्ही ते करू शकत नाही. ठीक आहे, सेम तुम्ही त्याच्यामध्ये जसं की मी याच्यामध्ये मग पुढे तुम्हाला काय इनपुट वगैरे घ्यायचे असले ते इनपुट घ्या. ठीक आहे, इनपुट टाईप टेक्स्ट, क्लास, अशा पद्धती. तर तुम्ही तुमच्या फॉर्म मध्ये असं इनपुट घेऊ शकता तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने. ठीक आहे, नेक्स्ट रीड ओनली टेक्स्ट आपण पाहिलं, त्याच्यानंतर तुम्हाला
फाईल इनपुट बघायचे. ठीक आहे, की फाईल इनपुट म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या फॉर्म मध्ये एखादी फाईल अपलोड करायला ऑप्शन देता बघा. तुम्ही इथे जसं की आपण देतो अपलोड फाईल, आणि याच्यामध्ये तुम्हाला समोर तुम्ही अशा पद्धतीचा एक बॉक्स देता, ज्याच्यासाठी तुम्ही तुमचा इनपुटचा टाईप तुम्ही फाईल नावाचा यूज करता. ठीक आहे, असा मग तुम्ही ते फाईल सिलेक्ट करणार. ठीक आहे, तर जर का तशा पद्धतीचं जर का तुम्हाला घ्यायचं असेल, तुम्हाला फाईल अपलोड करण्यासाठी फाईल टाईपचा इनपुट, तर मग त्याला आपण कोणकोणते क्लासेस देऊ शकतो आणि त्याचे कोणकोणते टाईप आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. ठीक आहे, त्याआधी आपण जे आपण प्लेन टेक्स्ट घेतलंय त्याच्यासाठी आपण काय काय यूज करतो ते या ठिकाणी लिहून घेऊ. ठीक आहे, रीड ओनली प्लेन टेक्स्ट. ठीक आहे, यूज ऍट्रिब्यूट ऍज, कोणता ऍट्रिब्यूट करणार आपण यूज, रीड ओनली. ठीक आहे, आणि क्लास रीड ओनली प्लेन टेक्स्ट जे आहे ते असणार आहे तुमचं. ठीक आहे, क्लासमध्ये तुम्ही प्लेन टेक्स्ट घेणार आहे, तर फॉर्म कंट्रोल प्लेन टेक्स्ट हा वाला तुमचा क्लास असणार आहे. ठीक आहे, fine. नंतर आपण बघत आहे फाईल इनपुट. जर फाईल अपलोड करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन द्यायचं असेल तर कसं तुम्ही देऊ शकता आणि त्याच्यामध्ये काय काय टाईप तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, जसं की टाईप इन द सेन्स मल्टिपल फाईल तुम्ही अपलोड करू शकता का, सिंगल फाईल अपलोड करू शकता का, किंवा एखादी फाईलच नाही तुम्ही अपलोड करू शकता, तर अशा प्रकारचा जर का तुम्हाला असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये इझिली देऊ शकणार आहे. ठीक आहे, तर मी या ठिकाणी काय करतो, एक डिव पण या ठिकाणी घेऊया, आणि याच्यामध्ये लेबल असणार फर्स्ट ऑफ ऑल. आणि जसं की मी म्हणतो लेबल डिफॉल्ट फाईल. ठीक आहे, किंवा डिफॉल्ट फाईल इनपुट, हे बाय डिफॉल्ट जे आपल्याला एक मिळतं त्या पद्धतीत, ज्याच्यामध्ये आपण काही चेंजेस करत नाही. ठीक आहे, आणि इथे घेऊयात इनपुट. ठीक आहे, आता या फॉर्म लेबलला जो आहे तो क्लास वापरायचा आहे तुम्ही, फॉर्म लेबल. ठीक आहे, हा वाला क्लास. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये थोडस फॉन्ट वगैरेचे चेंजेस दिसून येतील. ठीक आहे, जनरल पेक्षा जास्त काही चेंजेस नाही. ठीक आहे, हा झाला तुमचा लेबल. याच्यामध्ये तुम्ही हे सांगू शकता की हा लेबल कशासाठी आहे, त्याच्यासाठी तुम्ही कीवर्ड ऍट्रिब्यूट यूज करणार फॉर, आणि फॉर मध्ये काय पास करणार आहे की कशासाठी हा तुम्ही लेबल घेते, कोणत्या इनपुटसाठी हा लेबल घेते, त्याच्यामधला मी तुम्हाला फरक सांगतो बघा. खाली आपण इनपुट घेतला, या इनपुटला मी देतो क्लास आणि फॉर्म पण, फॉर्म पण सेव्ह करूयात. बघूयात आपण आपला इनपुट आणि टेक्स्ट दोन्ही आला. आता बघा, मी या टेक्स्ट वरती क्लिक करतोय, त्याचा काहीच फरक नाही, फक्त टेक्स्ट सिलेक्ट होऊन राहिले किंवा टेक्स्ट वरती क्लिक होतंय अशा पद्धतीने. पण जर मी हे जे इनपुट आहे याच्यामध्ये जर सांगितलं फॉर, जो ऍट्रिब्यूट आहे तो यूज जर का केला आणि सांगितलं की मी हा जो लेबल आहे तो कशासाठी यूज करायचा आहे, तर या ठिकाणी आपण देऊ शकतो सेम की मी या इनपुटसाठी हा लेबल यूज करायचा. मग तो कसा द्यायचा, तर तुमचा जो इनपुटचा आयडी असणार. ठीक आहे, जसं की इनपुटला आपण आयडी देऊया, आयडी मी याला देतो फाईल नावाचा आयडी, आणि हा सेम आयडी जर का तुम्ही या फॉर मध्ये देणार, तर आता मात्र हे कळून जाणार ब्राउझरला की हा जो लेबल आहे तो ह्या इनपुटसाठी वापरला गेलेला आहे. तुम्ही या टेक्स्ट वरती जरी क्लिक केलं तर तो ऑटोमॅटिकली जो आहे तो तुमच्या इनपुट मध्ये जप. ठीक आहे, फॉर्म फाईल, ओके, लेबल फॉर फाईल, आणि आयडी सुद्धा फाईल. सेव्ह.
तर आयडी तुम्ही फॉरच्या ऍट्रिब्यूट मध्ये त्या ठिकाणी देणार आहे, ठीक आहे. आणि टाईप कोणता आहे आपला, कोणत्या टाईपचा इनपुट आहे, तर टाईप या ठिकाणी देणार तुम्ही फाईल, ठीक. ऑलरेडी टाईप आहे जे टेक्स्ट आहे, मी काय देणार इथे फाईल, म्हणजे तुम्ही तिथे फाईल अपलोड करू शकता. तर बघा अशा पद्धतीचं डिझाईन तुम्हाला मिळून जाणार. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणती एखादी फाईल, तुम्हाला तो जो ती विंडो आहे ज्याच्यामध्ये तुम्ही फाईल सिलेक्ट करू शकता, ती फाईल, ही विंडो जी आहे ती ओपन होणार, ठीक. अशा पद्धतीने इवन हे जे ऍट्रिब्यूट आहे हे सुद्धा फॉर ऑल लेवलवरती यूज करायला पाहिजे, ठीक आहे. होत नाही या ठिकाणी. आपण एक सिंपल HTML करून बघूया. लेबल लेबल इथे तुम्ही फॉर वन आणि इनपुट घेऊया दोन. हा बघा या ठिकाणी येऊन राहिला. वरती काय प्रॉब्लेम असेल थोडाफार, तर काय अपडेट वगैरे असेल तर माहित नाही. बट तुम्ही या टेक्स्ट वरती जर क्लिक करता तर तो डायरेक्ट त्या इनपुट मध्ये त्या ठिकाणी जम, किंवा मी इथे बेबी होऊ शकतं की माझा जो आयडी आहे त्याच्यामध्ये काही जर चेंजेस असले तर मे बी होऊ शकतं असं, ठीक आहे. पण नाही व्हायला पाहिजे. जर मी बघा हा फॉर जो ऍट्रिब्यूट आहे हा जर यूज नाही करत आहे, तर मी या टेक्स्ट वरती क्लिक करतोय तर फक्त टेक्स्ट सिलेक्ट होणार. पण जर मी फॉर ऍट्रिब्यूट यूज करतो आणि त्याच्यामध्ये जर आयडी पास करतो माझ्या एखाद्या पर्टिक्युलर इनपुटचा, ठीक आहे, तर मी ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर सुद्धा, या टेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर सुद्धा मी त्या इनपुट मध्ये जम्प करणार, ठीक आहे. म्हणजे माझा तो इनपुट जो आहे तो फोकस वरती असणार आहे, ठीक आहे. त्याच्यावरती मी फोकस करणार, म्हणजे माझा जो कर्सर आहे तो त्याच्या आतमध्ये असेल, ठीक आहे. सेम इथे व्हायला पाहिजे, पण मे बी होऊ शकतं काय अडचण, काय अपडेट बिपडेट असेल त्याच्यामुळे या ठिकाणी बुस्टरॅप मध्ये होत नाहीये, ठीक आहे. अशा पद्धतीने फॉर आणि आयडी जो आहे तो सोबत अशा पद्धतीने काम, ठीक आहे. तर फाईलचा पहिला प्रकार जो डिफॉल्ट आहे, जो मी हा तुम्हाला इथे दाखवलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही लेबलला फॉर्म लेबल कंपल्सरी हे क्लास जो आहे तो लक्षात ठेवायचा, ठीक आहे. त्यानंतर तुमचा फॉर ऍट्रिब्यूट की जो तुमच्या इनपुट सोबत तुम्हाला कनेक्ट करेल तो वापरा, ठीक आहे. महत्वाचा क्लास जो वापरायचा इनपुट मध्ये तो आहे तुमचा फॉर्म कंट्रोल, ठीक आहे. आणि टाईप जो आहे तो असणार आहे फाईल. दोन गोष्टी महत्वाच्या ठरतात इथे. एक तुमचा टाईप फाईल आणि क्लास फॉर्म कंट्रोल, ठीक आहे. तर ही या ठिकाणी हा झाला तुमचा डिफॉल्ट टाईप. डिफॉल्ट जो तुमचा इनपुटचा टाईप आहे तो वाला, ठीक आहे. डिफॉल्ट तुम्ही करतो डिफॉल्ट फाईल इनपुट, ठीक आहे. एवढं तुम्हाला यूज, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काही यूज करणार नाही एक्स्ट्रा, ठीक आहे. मी सेम याला कॉपी करतो, ठीक आहे. आणि इव्हन तुम्ही याच्यामध्ये, तुम्हाला मी जेव्हा क्लिक करतो याच्यावरती तर माझी स्क्रीन दिसते का, जी विंडो फाईल सिलेक्ट करण्यासाठी ओपन होते. दिसत आहे का, दिसत आहे ना, ठीक आहे. आता याच्यामध्ये मी जर का मल्टिपल फाईल जसं कंट्रोल बटन करून, ठीक आहे, किंवा शिफ्ट बटन करून मल्टिपल फाईल जर घ्यायच्या म्हटलं तर अवेलेबल नाही राहत, सिलेक्ट नाही करू शकत मी मल्टिपल फाईल, ठीक आहे. तर हे असणार आहे तुमचा बाय डिफॉल्ट फाईलचा टाईप, ठीक आहे. याच्यामध्ये मग आपण काय चेंजेस करू शकतो, तर दुसरं आपलं असणार आहे की जर मला फाईल सिलेक्टच नाही करायची, लाईक डिसेबल्ड असल्यासारखं की सिलेक्ट नाही होणार फाईल अशा टाईपचं, ठीक आहे, तर त्याला आपण म्हणतो नो फाईल सिलेक्टेड. अशा पद्धतीचं आपल्याला त्याच्यामध्ये टाईप द्यायचा आहे तुमचा फाईल इनपुटचा. तर मग त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे, तर मी याला कॉपी करतो, ठीक आहे. आणि इव्हन याच्यामध्ये मी प्लेस होल्डर यूज करतो, म्हणजे तुम्हाला जे चेंज आहेत ते कळत राहतील की कशा पद्धतीचे आहे, ठीक आहे. किंवा इनपुट आहेतच, आपण लेबल आपण दिलेले आहेतच, ठीक आहे. तर जेव्हा तुम्हाला ह्या पद्धतीचं बनवायचं असेल की तुम्हाला मल्टिपल फाईल द्यायच्या आहे, ठीक आहे,
की नाही द्यायचे आहे, अशा पद्धतीचं. तर मी पहिला आपण घेऊयात मल्टिपल फाईल. मल्टिपल फाईल साठी काय करणार तुम्ही, सेम या ठिकाणी मी क्लास यूज करणार फक्त फॉर्म कंट्रोल, आणि इथे छोटासा एक ऍट्रिब्यूट यूज करणार फक्त, दॅट इज मल्टिपल. सेव्ह करेल. आता बघा, आता याच्यामध्येच बाय डिफॉल्ट इनपुट लिहिलं इथे मी मल्टिपल फाईल इनपुट, मल्टिपल फाईल. ठीक आहे. आणि याच्यामध्ये थोडासा गॅप देण्यासाठी मी क्लास यूज करतो मार्जिन बॉटम, मार्जिन वाय ऍक्सिस. ठीक आहे. हा दुसरा टाईप आहे. त्याच्यावरती जर मी क्लिक करतो आणि जर का मी फाईल सिलेक्ट करतो, तर बघा मी मल्टिपल फाईल या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. जेवढ्या मला फाईल पाहिजे असले तेवढ्या फाईल मी या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. आणि तो इथे दाखवणार की किती फाईल सिलेक्ट केलेल्या आहे. तर हा दुसरा टाईप आहे जो आहे मल्टिपल. ठीक आहे. नो फाईलच्या आधी मल्टिपल फाईल कशा आपण सिलेक्ट करू शकतो, तर मल्टिपल याच्यामध्ये महत्वाचं काय तुम्हाला यूज करायचंय, तर कीवर्ड आहे जो आहे मल्टिपल. ठीक आहे. हा वाला कीवर्ड. कीवर्ड म्हटल्यापेक्षा ऍट्रिब्यूट म्हणू शकतो. तर मी या ठिकाणी घेऊन देतो मल्टिपल यूज ऍट्रिब्यूट मल्टिपल. हा वाला तुम्हाला ऍट्रिब्यूट या ठिकाणी यूज करायचा आहे. आता जर तुम्हाला पाहिजे की तुमचा सेम जो आहे हाच इनपुट दिसायला पाहिजे, बट तुम्हाला सध्या त्याला सिलेक्ट नाही झाली पाहिजे एकही फाईल, फक्त दिसणार तो, पण फाईल तुम्हाला सिलेक्ट करायला द्यायचं नाही. दॅट मीन्स इन अनदर वर्ड, जसं मी सांगितलं, नो फाईल इनपुट याला आपण म्हणणार, किंवा डिसेबल्ड. ठीक आहे. याला मी म्हणतो डिसेबल्ड फाईल इनपुट. ठीक आहे. ज्याच्यामध्ये काय चेंज असणार आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही एक कीवर्ड एक्स्ट्रा यूज करणार मल्टिपलच्या ऐवजी डिसेबल्ड. डिसेबल्ड कोणत्याही तुम्हाला इनपुटला जर डिसेबल्ड करायचं झालं तर हा कीवर्ड तुम्ही यूज करणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने. तर बघा, तुम्ही तीनही पद्धतीच्या बाय डिफॉल्ट जो आहे यालाच तुम्ही म्हणणार वन फाईल किंवा डिफॉल्ट फाईल इनपुट. ठीक आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही एक फाईल देऊ शकणार. जर तुम्हाला मल्टिपल द्यायचे असेल तर तुम्ही ऍट्रिब्यूट यूज करायचा आहे मल्टिपल नावाचा फाईल टाईपच्या इनपुटमध्ये. आणि जर तुम्हाला सिलेक्टच नाही होऊ द्यायची एखादी फाईल, तर तुम्ही तिथे करणार डिसेबल्ड यूज ऍट्रिब्यूट डिसेबल्ड. ठीक आहे. आणि फायनली याची साईज कशी चेंज करायची, तर साईज स्मॉल आणि लार्ज तुम्ही ठेवू शकता, जे की तुम्ही यूज करू शकता याच्या फॉर्म कंट्रोल सोबतच. तर तुमचा क्लास असणार फॉर्म कंट्रोल प्लस, जसं मी इथे करतो, फॉर्म कंट्रोल कंट्रोल आणि एलजी, आणि सेम या ठिकाणी क्लास करतो मी विथ एस एम म्हणजे स्मॉल. एक मीडियम आपल्याकडे ऑलरेडी आहे वरती, त्याला कोणताच क्लास यूज करायची गरज नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही छोट्या साईजचा, मोठ्या साईजचा आणि मीडियम साईजचा फाईल इनपुट फाईलचं जे काय ते बनवू शकतो इनपुट. ठीक आहे. तर हे झालं तुमचं फाईल इनपुट विषयीचे 4 प्रकार. एक फाईल सिलेक्ट करायला द्यायची, मल्टिपल फाईल सिलेक्ट करायला द्यायची आहे. ठीक आहे. किंवा त्याला डिसेबल ठेवायचंय, आणि एक तुमचा बाय डिफॉल्ट जे असणार आहे. ठीक आहे. बाय डिफॉल्ट आणि सिंगल फाईल किंवा वन फाईल सेम असणार. हे झालं तुमचं
फॉर्म्स मध्ये फाईल इनपुट. आता एक तुम्ही कलर फॉर्म मध्ये कलर पिकर तुम्ही पाहिला असेल, ज्याच्यामध्ये तुम्ही कलर सिलेक्ट करायला देता. ठीक आहे. तर त्याच्यासाठी काय आपल्याला डिझाईन करता येईल ते आपण या ठिकाणी बघूया. कलर्स. ठीक आहे. इनपुट मी या ठिकाणी डायरेक्ट HTML मध्ये घेतो. तुम्हाला ऑलरेडी माहित असेल, तुम्ही ऑलरेडी बनवलेले जे काही जेवढे इनपुट आपण वापरत आहे, तर थोडेसे जे कीवर्ड आतापर्यंत आपण निग्लेक्ट करत गेलो होतो, ज्याला ऍट्रिब्यूट म्हणाल आपण, किंवा त्याला रिलेटेड जे क्लास आहे. ठीक आहे. फॉर्म मध्ये जेवढे इनपुट आहे त्याला कंपल्सरी फॉर्म कंट्रोल हा क्लास द्यायचा, आणि जेवढे लेबल आहे त्याला कंपल्सरी फॉर्म लेबल हा क्लास द्यायचा आहे. ठीक आहे. हे दोन क्लास जे आहे ते फॉर्म मध्ये कंपल्सरी लक्षात ठेवायचे. यूज क्लास फॉर्म कंट्रोल फॉर एव्हरी इनपुट ऑफ. यूज क्लास फॉर्म लेबल फॉर एव्हरी लेबल यूज फॉर्म. ह्या दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या. अजूनही असे काही डिसाइडेड क्लास आहे की जे फॉर्म मध्ये तुम्हाला यूज करायचे, बट ते मग तुमच्या इनपुटच्या टाईपनुसार. जसं की जर का तुमचा इनपुट सिम्पल असेल तर फॉर्म कंट्रोल त्याची साईज चेंज करून तुम्हाला द्यायचं द्या, किंवा फॉर्म कंट्रोल यूज करा. जर इनपुट फाईल असेल तर मग फाईल ऍट्रिब्यूट यूज करा. हे चेंजेस आहेत. ठीक आहे. बट फॉर्म कंट्रोल जे आहे ते कंपल्सरी सगळ्याला असणारच आहे. सो फायनली इथे मी घेतो कलर साठी एक इनपुट. ठीक आहे. पहिलं तर त्याच्यासाठी एक लेबल, जसे की कलर पिकर असणार आहे आपला. कलर ह्या ठिकाणी देतो लेबल. इनपुट. ठीक आहे. आता इनपुटचा टाईप काय असणार आहे? कलर. जर का आपल्याला कलर पिकर जर का पाहिजे असेल तर कोणाला आठवते का? कलर पिकर साठी इनपुट टाईप कोणता असतो? जसं डेट साठी डेट असणार आहे, फाईल साठी फाईल टाईप असणार आहे, नंबर पण आपण यूज करतो याच्यात नंबर घ्यायचा असेल, तसा कलर घ्यायचा असेल तर मग कलरच आहे. ठीक. फाईलचा जो टाईप आहे तो कलर द्या, आणि मी या ठिकाणी आयडी सुद्धा कलर देतो, कारण मी वरती माझ्या लेबलला सांगितले की कलर नावाच्या इनपुट सोबत अटॅच व्हायचं. ठीक आहे. म्हणजे त्याच्यावरती कोणी क्लिक केलं तर कलरच्या इनपुट मध्ये जम्प करणार अशा पद्धतीने. ठीक आहे. आणि हा अल्टिमेट जर का फॉर्म मधला इनपुट आहे, तर पहिला क्लास याला कोणता असणार आहे? तर फॉर्म कंट्रोल हा पहिला क्लास असणार आहे. ठीक आहे. आणि इथे सुद्धा जर हा फॉर्मचा लेबल आहे त्याला फॉर्म लेबल हा वाला क्लास असणार. ठीक आहे. आता कलरच्या इनपुट साठी सेपरेट वापरला जाणारा क्लास कोणता? तर फॉर्म कंट्रोल कलर हा वाला क्लास तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. मी विदाऊट ह्या क्लासच्या आउटपुट या ठिकाणी दाखवतो. हा बघा, हा तुमचा फॉर्म पिकर. ठीक आहे. ओके. कंटेनर काढून टाकतो मी. कंटेनरची पूर्ण साईज घेतो. थोड्या वेळासाठी मी हे कंटेनर वगैरे काढून फक्त फॉर्म ठेवतो. ठीक आहे. ते तुमच्या कॉलमवर डिपेंड आहे. आपण कॉलमची साईज तिथे पूर्ण दिलेली असल्यामुळे तो पूर्णच्या पूर्ण 12च्या 12 कॉलम मध्ये या कलरला सेट करत आहे. ठीक आहे. सेव्ह केलं. रिफ्रेश करून कंटेनर काढला, किंवा याला मी कॉल वन क्लास देऊ. कॉल. तर तो एका कॉलम पुरती साईज त्या ठिकाणी घेणार. इव्हन आता याच्यावरती जर क्लिक करतो मी, तर अशा पद्धतीने मला कलर जो आहे याच्यामध्ये
पिक करता येईल, जो पाहिजे तो कलर जो आहे याच्यामध्ये आपल्याला घेता येईल. ठीक आहे. आणि हे जर का आपण सेम यूज करतो आणि याच्यामध्ये जर का आपण क्लास जो मी वापरला होता, ठीक आहे, माझ्या कंटेनर एवढा पूर्ण साईज घेते, पण क्लास आपण या ठिकाणी वापरू फॉर्म कंट्रोल सेम, फक्त कलर. फॉर्म कंट्रोल तर आपण सगळ्याला वापरतोच आहे, त्याच्यासमोर फक्त तुम्हाला कलर एवढा एक वर्ड त्या ठिकाणी वाढवायचा आहे. ठीक आहे. बघा आता जर तुम्ही पाहिलं तर जे आतापर्यंत माझा प्रॉब्लेम होत होता की माझा जेवढा कॉलम आहे पूर्णच्या पूर्ण विड्थ तो त्या ठिकाणी घेत आहे, जेवढा कॉलम असला तेवढा. ठीक आहे. जसं की मी जर का माझ्या कॉलमची जर का विड्थ चेंज करतो ना, तर पूर्ण माझे स्क्रीन एवढी विड्थ तो त्या ठिकाणी घेत. तर इनपुटसाठी ही जी पद्धत आहे ही ठीक आहे. ठीक आहे. बट जर का तुम्हाला कलर पिकर घ्यायचा असेल, ठीक आहे, तर तेव्हा मात्र ही पद्धत व्यवस्थित नाही. त्यांनी काय होणार, तुमचा कलर पिकर पूर्ण स्क्रीनवरती तुमच्या वेट जी आहे ते पूर्ण स्क्रीनची तुमच्या घेणार आहे. तर त्याच्यासाठी मग तुम्हाला हा वाला क्लास यूज करायचा आहे, फॉर्म कंट्रोल. आता मात्र तो पूर्ण वेट घेणार नाही, अशा पद्धतीने छोटीशी जागा या ठिकाणी घेणार. ठीक आहे. आणि सोबत तुम्ही याच्यामध्ये व्हॅल्यू सुद्धा देऊ शकता. ठीक आहे. व्हॅल्यू जसं की तुम्ही याच्यामध्ये ऑलरेडी एखादा कलर सांगू शकता, की जसं मला रेड कलर द्यायचा असेल, ठीक आहे, तर जो तुम्हाला कलर द्यायचा असेल त्याचा एक्झा कोड जो असतो आपला, तो व्हॅल्यू मध्ये तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. ठीक आहे. एक्झा कोड देताना आपण या हॅश साईनचा वापर करतो. ठीक आहे. जर मला ग्रीन कलर याच्या ठिकाणी द्यायचा असेल तर मी अशा पद्धतीने त्याचा जो काही एक्झा कोड असेल तो त्या ठिकाणी आपण देऊ शकतो. ग्रीन झाला असेल, ब्लू असेल, है ना, अशा प्रकारे. तर एक डिफॉल्ट कलर सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये युझिंग व्हॅल्यू ऍट्रिब्यूट देऊ शकता. तर हे लगभग ते कंट्रोल आहे, हे जवळपास टाईप आहे जे टाईप आपण ह्याच्यामध्ये यूज करतो. हे झाले काही सिंपल टाईप. ठीक आहे. तर हे या ठिकाणी मी लिहून घेतो. पहिलं तर कलर्स मध्ये काय काय तुम्हाला यूज करायचं. क्लास, पहिलं तर ऍट्रिब्यूट बघूया. त्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू ऍट्रिब्यूट यूज करू शकता. ठीक आहे. की ज्याच्यामध्ये तुम्ही ज्याची व्हॅल्यू देणार तुम्ही विथ हेक्सा कोड, व्हॅल्यू विथ व्हॅल्यू इक्वल टू हेक्सा कोड, हा वाला ऍट्रिब्यूट यूज करा. आणि महत्वाचे दोन क्लासेस तुम्हाला ह्याच्यासाठी यूज करायचे. पहिला फॉर्म कंट्रोल, जो की प्रत्येक फॉर्मच्या कोणत्याही इनपुटला असणार आहे. ठीक आहे. इवन हा आपल्याला ही घ्यायचं, याच्यामध्ये टाईप तुम्हाला यूज करावं लागेल दुसरं. ठीक आहे. दुसरा जो तुमचा ऍट्रिब्यूट असेल तो असेल टाईप, आणि तो असेल कलर्स. ठीक आहे. व्हॅल्यू असेल कलर्स. तर हा क्लास जो आहे तो कंपल्सरीच वापरायचा आहे सगळ्याला. क्लासच घेतो मी फक्त, क्लास इक्वल टू अशा पद्धतीने. आणि दुसरा जो आहे तो आहे फॉर्म कंट्रोल कलर्स. हा वाला तुम्हाला तिथे दोन क्लास या ठिकाणी यूज करायचे. ठीक आहे. तसंच इथे इनपुट या ठिकाणी टाईप आपण दिला का, टाईप फाईल घ्यायचा आहे. ठीक आहे. यूज ऍट्रिब्यूट मल्टिपल बिफोर द डायरेक्टली ऍट्रिब्यूट यूज करूयात आपण. आणि इथे टाईप जो आहे तो तुमचा असेल फाईल, अशा पद्धती. ठीक आहे. आता हे झालं तुमचं जे टाईप. आता एक लिस्ट तुम्ही सर्च करता बघा, एखाद्या तुम्ही सर्च लिस्ट साठी जर का तुम्हाला बनवायचं झालं तर ते कसं करायचं ते आपण बघूया. हे झाले तुमचे सिंगल इनपुट. ठीक आहे. बट एखादा इनपुट आहे, जसं की तुमच्याकडे तुमच्या फॉर्मवरती एक इनपुट आहे जसं हा आहे, याच्यामध्ये जर तुम्ही काही टाईप करायला लागले तर तुमच्याकडे ऑलरेडी असलेल्या ऑप्शन पैकी तुम्ही टाईप करत असतानाचे जे कॅरेक्टर आहे ते जर का त्याच्यानुसार तुम्हाला ते ऑप्शन दाखवायचे झाले तर मग ते कसं करायचं, तर त्याला आपण म्हणतो डाटा लिस्ट. ठीक आहे. याच्यामध्ये आपण कलर नंतर जे यूज करतो ते आहे
डाटा लिस्ट. ठीक आहे. तर ही डाटा लिस्ट म्हणजे जसं की सर्च गुगलवरती नाही का तुम्ही सर्च करता आणि मग खाली तुम्हाला ऑप्शन मल्टिपल मिळतात त्याच्यामध्ये, तशा पद्धतीने तशी लिस्ट जर का बनवायची झाली तर तिला आपण म्हणतो डाटा लिस्ट, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, जवळजवळ सिलेक्ट, जशी लिस्ट बनवतो आपण त्याच्याऐवजी फक्त डाटा लिस्ट असं घ्यायचं. सिलेक्ट मध्ये जसे ऑप्शन देतो तसेच ऑप्शन ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला द्यायचे असतात. ठीक आहे. तर मी तुम्हाला इथे HTML चं स्ट्रक्चर सांगतो त्याचं काय. तर मी इथे घेतो डाटा लिस्ट आणि याच्यामध्ये ऑप्शन. ठीक आहे. बिफोर दॅट आपण काय करूयात, एक लेबल घेऊयात. लेबल, लेबल फॉर डाटा लिस्ट. इथे मी लिहितो डाटा लिस्ट एक्झाम्पल. ठीक आहे. आणि ह्याच्यानंतर मी घेणार आहे की इनपुट बॉक्स, की त्या इनपुट बॉक्स मध्ये तुम्ही सर्च करायला लागले की तुम्हाला ते काय मल्टिपल ऑप्शन असतील जे आपण या लिस्ट मध्ये देणार आहे, त्या ऑप्शन पैकी जे तुम्ही सर्च करत आहे त्याच्याशी रिलेटेड जे असणार ते ऑप्शन तुम्हाला खाली दिसायला पाहिजे. ठीक आहे. इनपुट घेऊयात. आता जसं की या ठिकाणी लेबल आहे तर लेबलला मी क्लास देतो फॉर्म लेबल. फॉर्म लेबल. आणि या ठिकाणी इनपुटला सुद्धा क्लास फॉर्म कंट्रोल. ठीक आहे. आणि याच्यामध्ये एक प्लेस होल्डर घेऊयात आपण, सर्च नावाचं. ठीक आहे. इनपुट मिळेल आपल्याला एक, जसा हा मिळत आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आता तुम्ही जर काही टाईप केलं तर तुम्हाला असे मल्टिपल ऑप्शन मिळायला पाहिजे ते टाईप करत असतानाच. ठीक आहे. तर त्याच्यासाठी घेऊयात आपण डाटा लिस्ट. आणि त्याच्यामध्ये आता राहतील आपले ऑप्शन. आता ऑप्शनच्या ज्या व्हॅल्यू आहे ना ते तुम्ही डायरेक्टली ऑप्शन जे आहे ना इथेही घेऊ शकता. सेव्ह जर केलं तर तुम्हाला इथे ऑप्शन जे आहे ते मिळेल. ठीक आहे. च्या ऐवजी ओके इथे कुठेतरी क्लोज नाही झालेला आहे माझा हा वाला पोर्शन, काय दाखवत आहे ग्रेटर दॅन साइन एक्स्ट्रा, हा वाला. ठीक आहे. त्याच्याऐवजी ऑप्शन तुम्ही असे सिंगली ठेवू शकता, जसं की मी इथे घेतो ऑप्शन आणि व्हॅल्यू मध्ये डायरेक्ट देतो की या ऑप्शन मध्ये काय असेल. ठीक आहे. जसं की आपण इथे आपल्या जिल्ह्याचे नाव देऊयात, अहमदनगर. दुसरं ऑप्शन मुंबई. नंतर नाशिक. पुणे. धुळे आणि अहमदनगर. ठीक आहे. आता आपली लिस्ट झाली. ठीक आहे. आता मी याच्यामध्ये सर्च करतो तर मला त्या लिस्ट पैकी जे काय ऑप्शन असेल जसं धुळे असेल, डी डी फॉर जेवढे असतील तेवढे सर्च या ठिकाणी जे आहे याच्यापैकी ऑप्शन दिसायला पाहिजे. ठीक आहे. पण आता लिस्ट तर आपण बनवली पण ही लिस्ट या इनपुट सोबत आपल्याला अटॅच करावं लागेल, तेव्हाच त्या इनपुट मध्ये आपण जेव्हा टाईप करू तेव्हा त्या ठिकाणी
दिसणार आहे. तर सेम आपण याच्यामध्ये काय करणार, एक एक ऍट्रिब्यूट यूज करणार याच्यामध्ये. जे इनपुट आहे त्याच्यामध्ये ते असणार आहे लिस्ट नावाचं, आणि त्याची व्हॅल्यू असणार आहे जो आयडी तुमच्या लिस्टचा असेल तो. ठीक आहे, तर या लिस्टला एक आयडी देऊयात आपण. जसं की मी याला आयडी देतो डिस्ट्रिक्ट, आणि हाच आयडी मी या लिस्ट मध्ये या ठिकाणी यूज करतो. ठीक आहे. आता मात्र बघा, आता जेव्हा तुम्ही याच्यावरती क्लिक करणार, तर तुम्हाला ते ऑप्शन सर्च करत असताना म्हणजे टाईप करत असतानाच दिसून येतील अशा पद्धतीने, की ए जो कॅरेक्टर आहे तो किती, जेवढे ए कॅरेक्टर यूज झाले असतील ज्याही ऑप्शन मध्ये, ते सगळे ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसतील. जसं की एस, जे इथे कॅरेक्टर त्याच्यामध्ये यूज झाले असतील तर ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल ऑप्शन. अशा पद्धतीने तुम्ही यूज करू शकता. काय महत्वाचं आहे याच्यामध्ये, तुमची डेटा लिस्ट असावी. ठीक आहे, आणि इवन ऑप्शन आपण अशा पद्धतीने लिहून बघूया. सेव्ह करूया. ठीक आहे, याच्यापैकी जे तुम्ही क्लिक कराल असं घेऊ शकता, आणि डायरेक्ट व्हॅल्यू मध्ये सुद्धा तुम्ही ते ऑप्शन घेऊ शकता. ठीक आहे, तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीने. तुम्हाला ते ऑप्शन सर्च करताना मिळतील, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट ते ऑप्शन जे आहे क्लिक करा किंवा एंटर करा, मिळून जाईल. जसं की नाशिक. ओके, टॅब एंटर असं. टॅब ऑप्शन नाही मिळणार तुम्हाला, त्याच्यावरती क्लिक करावं लागेल, तर ते ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. इव्हन सर्च करत असताना त्याच्याशी रिलेटेड जी काय व्हॅल्यू तुम्ही टाकत आहे त्याच्याशी रिलेटेड ऑप्शन तुम्हाला तिथे मिळून जातील. काय करायचंय, महत्वाचं काय याच्यामध्ये, ऍट्रिब्यूट यूज करा लिस्ट नावाचा, ज्याच्यामध्ये आयडी पास करा जी तुम्ही डाटा लिस्ट बनवते. ठीक आहे, पहिलं तुम्हाला घ्यायचं आहे इनपुट, आणि त्याच्यासाठी लागणारी डाटा लिस्ट. ठीक आहे, इनपुट घेते म्हणजे इनपुट कशासाठी घेते याच्यासाठी एक लेबलही घ्यावं लागेल. मॅक्सिमम टाइम म्हणजे जवळजवळ 99% काय होणार, तुमचं लेबल आणि इनपुट दोन्ही जे आहे ते सोबतच असणार आहे जवळजवळ. इनपुट जर घेते तर तो कशासाठी इनपुट घेते त्याचा लेबल 100% असणार आहे. ठीक आहे, आणि जर का गोष्ट असेल की तुम्ही अशा टाईपची लिस्ट घेताय की ज्याच्यामध्ये सर्च केल्यानंतर एखादा इनपुट असा घेते की त्याच्यामध्ये एखादा सर्च केल्यानंतर एक लिस्ट आहे, त्याच्यापैकी एक ऑप्शन दिसणार आहे. ठीक आहे, जसं सगळेच्या सगळे जिल्हे जर असतील तर, जसं तुम्ही फॉर्म भरता, एक्झाम फॉर्म वगैरे जर का भरत असले तर, किंवा जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे फॉर्म जर भरत असले तर त्या ठिकाणी असे जिल्हे तुम्हाला मल्टिपल दिसून येतात. ठीक आहे, तर इथे तुम्हाला यूज काय करायचं आहे, तर एक लिस्ट आणि लिस्ट ऍट्रिब्यूट यूज करा त्या इनपुटमध्ये, ज्या इनपुटमध्ये तुम्हाला ही लिस्ट जी आहे ती ऍक्सेस करायची आहे. ठीक आहे, मग बाकी तुम्ही या ठिकाणी प्लेस होल्डर वगैरे जे आहे ते यूज करू शकता ऍज पर युअर रिक्वायरमेंट. मी या ठिकाणी तुम्हाला लिहून देतो. पहिलं तर HTML मध्ये काय असावं हे लिहून देतो. तर 3 गोष्टी याच्यामध्ये असाव्या, एक लेबल असावा, इनपुट असावा, आणि डाटा लिस्ट असावी. ठीक आहे, आणि डाटा लिस्ट मध्ये ऑप्शन्स असावे, ह्या गोष्टी असाव्या. HTML मध्ये ऍट्रिब्यूट कोणते यूज करायचे तुम्हाला, तर इनपुट साठी तुम्हाला यूज करायचा आहे लिस्ट नावाचा ऍट्रिब्यूट. ठीक आहे, इनपुट साठी यूज करणार तुम्ही लिस्ट नावाचा ऍट्रिब्यूट, ज्याची व्हॅल्यू असेल आयडी ऑफ लिस्ट, आणि दुसरं आयडी ऑफ डाटा लिस्ट, डाटा लिस्ट. ठीक आहे, आणि क्लास सेम यूज करणार आहे तुम्ही फॉर्म कंट्रोल. ठीक आहे, हा पार्ट या ठिकाणी महत्वाचा. इथपर्यंत सांगा कोणाला काय अडचण वाटत आहे का. नो सर. सर म्यूट झालेले आहे.
काय म्हटलं, नोट्स? म्यूट झालं होतं बहुतेक.